नवनवीन आणि सुग्रास अशा सर्व प्रकारच्या व्हेजिटेरियन डिश बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा। अगदी प्रत्येक पुरी टम्म फुगतीये आणि खुसखुशीत पण होतीये। या मक्याच्या दाण्यांच्या पुऱ्या खाण्यासाठी आपण कांदा लसूण याची थोडीशी पातळसर चटणी करत आहोत। नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दत्ते आपल्या सर्वांचं स्वागत करते। सध्या बाजारामध्ये छान मस्त अशी स्वीटकॉर्न्स यायला लागलेली आहेत, त्यामुळं मक्याच्या दाण्यापासून एक छान रेसिपी करून दाखवत आहे। ही खूप तशी जुनी रेसिपी आहे, परंतु आजकाल काय होतं की नवीन खाणं खाता खाता काही जुन्या रेसिपीज सुद्धा ह्या बाजूला पडतात। त्यामुळं आज मी करत आहे मक्याच्या दाण्यांपासून केलेल्या मस्तपैकी तिखट मिठाच्या पुऱ्या। चला तर आता आपण ह्या पुऱ्या करायला घेऊयात। ह्या पुऱ्यांबरोबर ही कांदा लसूणाची चटणी खूपच छान लागते। त्यासाठी एक कांदा, आलं, लसूण, खोबरं आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे। मिरची घालून छान बारीक वाटून घेतलेलं आहे। नंतर त्यात थोडं मीठ आणि साखर घालून अशी चटणी तयार केलेली आहे। आता याच चटणीच्या भांड्यामध्ये एक बाउल कॉर्न, थोडे जिरे, लसूण, 4 ते 5 चमचे पाणी घालून पेस्ट करून घेत आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही, म्हणून A1 सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल। रेसिपीला लाईक करून शेअरही करा। अशी आपली कॉर्नची छान पेस्ट करून झालेली आहे। आता आपण एका परातीमध्ये 2 बाउल कणिक घेतलेली आहे, 5 चमचे तांदूळ पिठी घेतलेली आहे, पांढरे तीळ 1 चमचा घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, चिली फ्लेक्स थोड्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आणि ओवा हातावरती चुरून घेतलेला आहे, थोडी हळद आणि लाल तिखट घालून, मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून अजून मीठ घालून हे सगळं पीठ एकजीव करून घेत आहे। यामध्ये 4 चमचे तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे, म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत होतील। प्रथम हे सगळं मिश्रण चमच्यानीच आपण एकजीव करून घेऊयात। हे मोहन नंतर हाताने सर्व कणकेला चोळून घेऊयात। असं केल्याने तेलाचं मोहन आणि आपण जे मसाले घातलेले आहेत ते सर्व कणकेला एकसारखे लागले जातात। आता आपण मिक्सरमधून जी मक्याची पेस्ट करून घेतलेली होती ती ह्या कणकीमध्ये घालायची आहे आणि छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। ह्यामध्ये पाणी अजिबात घालू नका, जेवढं मिक्सर धुवून आपण जे पाणी वापरू तेवढेच पाणी आपण इथं वापरणार आहोत। मिक्सरचं भांडं धुण्यासाठी सुद्धा जास्त पाणी घ्यायचं नाही, अगदी थोडं पाणी घालायचं आणि मग ते कणकीत मिसळून घ्यायचं। स्वीटकॉर्नचे दाणे हे जास्त पाणीदार असतात, त्यामुळं पाणी जास्त वापरलं तर नंतर हे कणिक तेवली जाते, म्हणून अगदी पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आणि घट्ट कणिक मळून घ्यायची। ह्या पुऱ्यांसाठी आपण हिरव्या मिरचीची पेस्टही वापरू शकतो, परंतु लाल तिखट वापरल्याने पुऱ्यांना रंग छान येतो, म्हणून मी इथं लाल तिखटाची पूड वापरलेली आहे। मी नेहमीच घरामध्ये खपली गव्हाचा आटा ठेवत असते आणि ह्या आट्याच्या माझ्याकडे पोळ्या म्हणा किंवा पुऱ्या, पराठे किंवा रोटीसुद्धा मी खपली गव्हाच्या पिठापासूनच करत असते, त्यामुळे त्या पोळ्या, पुऱ्या, पराठे खुसखुशीत होतात। ही कणिक अर्धा तास मळून ठेवणार आहे आणि अर्ध्या तासानंतर पुऱ्या करायला घेणार आहे। ही कणिक मळून झाल्यानंतर जास्त कणिक भिजवायची नाही, नंतर मक्याच्या दाण्यांना पाणी सुटण्याची शक्यता असते, त्यामुळं कणिक सैल होते आणि मग नंतर पुऱ्या लाटणं कठीण जातं।
आता आपण ह्या कणकीच्या पुऱ्या लाटून घेऊयात. पहिल्यांदा मी ह्याचे मोठे गोळे करून घेते आणि नंतर त्या मोठ्या गोळ्यांपासून आपण छोट्या पुऱ्या तयार करूयात. आता आपण पुऱ्या लाटून घेत आहोत. ही पुरी थोडीशी जाडसर लाटायची. मी तुम्हाला दाखवते आता कशी पुरी जाडसर करायची ती. म्हणजे फुगलेल्या छान खुसखुशीत अशा पुऱ्या बराच वेळ राहतात. हे बघा, अशी एवढ्या जाडीची तरी पुरी लाटली गेली पाहिजे. आता आपण अशाच थोड्या पुऱ्या करून घेऊयात आणि मग थोड्या पुऱ्या लाटून झाल्या की पुऱ्या तळायला घेऊयात. ह्या पुऱ्या लाटताना तुम्ही कणिकही घेऊ शकता किंवा तांदूळ पिठीही घेऊ शकता. ह्या पुऱ्या तळण्यासाठी कडकडीत तेल तापलेलं असलं पाहिजे. पहिली एखादी छोटीशी पुऱ्यांच्या पिठाची गोळी घालून बघायची आणि ती छान फुगून वरती आली की मग पुरी तळायला घ्यायची. तशा ह्या पुऱ्या एक 3-4 दिवस छान टिकतात, परंतु गरम गरम खाल्ल्या तर मात्र खुसखुशीत लागतात. तसंच ह्या पुऱ्यांबरोबर कांदा लसूण खोबऱ्याची ओली चटणी, थोडीशी पातळसर अशी चटणी खूप छान लागते. त्याचबरोबर कुठलंही लोणचं घ्या किंवा सॉस घ्या किंवा अगदी नुसती पुरी खाल्ली तरीसुद्धा ही पुरी छानच लागते. प्रवासात न्यायलासुद्धा अगदी 4 दिवससुद्धा ह्या पुऱ्या छान टिकतात. सारखी सारखी मुलांना शाळेत पोळी भाजी न्यायला आवडत नाही, त्यावेळेस ह्या पुऱ्या ह्या अगदी मस्त पर्याय आहेत. अशा सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि खायला तर अगदी मस्त लागतात. आता हा मक्याचा सीझन चालू झालेला आहे. तुम्ही ह्या पुऱ्या निश्चितच घरी करून बघा. अगदी सोप्या आहेत करायला, अवघड काहीच नाही आहे ह्यामध्ये. आणि ताज्या ताज्या अशा गरम गरम खुसखुशीत अशा पुऱ्या खाल्ल्यानंतर मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. तुम्ही नेहमीच कॉमेंट्स करून मला तुम्ही केलेले पदार्थ कसे झाले हे जर कळवले तर नवनवीन पदार्थ करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही छान आयडियाज देता येतील. अशा ह्या आपल्या मस्तपैकी टम्म फुगलेल्या खमंग खुसखुशीत अगदी वेगळ्या चवीच्या तिखटा मिठाच्या मक्याच्या दाण्याच्या पुऱ्या. इथं मी सॉस आणि चटणीबरोबर ह्या पुऱ्या सर्व करत आहे. हे बघा किती मस्त झाल्यात पुऱ्या त्या. मी आता टेस्ट घेऊन बघते. आ हा हा हा, अगदी मस्त म्हणजे मस्तच झाल्यात ह्या पुऱ्या आणि चटणी. असेच नवनवीन आणि उत्तम चवीचे पदार्थ बघण्यासाठी पुन्हा भेटूयात अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.